नवरा कामावरून लवकर घरी आला. बायकोने त्याला पाहून तिच्या प्रेमीला पावडर लावून कोपऱ्यात मूर्तीसारखं उभं केलं. नवरा रूममध्ये आला आणि त्याने मूर्ती पाहिली आणि बोलला, नवरा, हे काय आहे? बायको हसत हसत, ही मूर्ती गुप्ताजींनी दिली आहे. नवरा काहीच नाही बोलला आणि त्याच्या कामात व्यस्त होऊन गेला. अर्ध्या रात्री नवरा उठून मूर्तीच्या समोर सँडविच ठेवून बोलला, नवरा, खाऊन घे गुप्ता. काल तुझ्या घरी मी पूर्ण रात्र असाच उभा होतो. कोणी पाण्याला पण नाही विचारलं मला. डाकू एक गांव के घर में डकैती करने घुसा और बंदूक निकालकर चिल्लाने लगा, सोना कहाँ है, सोना कहाँ है? घर पर एक बुढ़िया थी. बोली, अरे कल मुहे, इतना बड़ा घर है, कहीं भी जाकर सो जा, चिल्ला मत. महिलाएं बहुत जिद्दी होती है, उनसे पंगा न ले. शोले में वीरू के लाख मना करने के बाद भी बसंती नाची थी. एकदा गण्या एका डॉनवर चोरीची केस करतो. नंतर डॉनचे गुंड गण्याच्या घरी जाऊन त्याला धमकी देतात, केस मागे घे, नाहीतर. गण्या घाबरून खिशातून कंगवा काढतो आणि केस मागे घेतो. गुंडांनी अरबी समुद्रात उडी मारून जीव दिला. बायको, अहो ऐकलत का? उद्या आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, विसरू नका. नवरा, शक्यच नाही. कसं विसरून चालेल एवढं भयानक सत्य? शाळेला नशिबाच्या, ज्या दिवशी दुसऱ्याला एस टीमध्ये बसवायला जातो त्या दिवशी एकापेक्षा एक देखण्यापुरी असतात एस टीमध्ये. आणि ज्या दिवशी आम्ही बसतो त्या दिवशी शेजारी हमखास बिडी ओढणारं म्हातारं, मावा खाणारं पोरग, नाहीतर टुल्ल झालेलं पेताळ. मला पण सोशल मीडियावर गर्लफ्रेंड भेटली आहे. आता फक्त कन्फर्म करायचं राहिलंय, मुलगी आहे की मुलगा ते. बसमध्ये खूप गर्दी असते. एका बाईला एक माणूस खेटून मागे उभा असतो. बऱ्याच वेळाने न राहून बाई मागे वळून म्हणते, इथे दोघांनाच उभं राहण्यासाठी जागा नाहीये, तुम्ही तिसऱ्याला कुठं उभं करताय?